भेट भाग 6. उडप्प्याच्या हॉटेलात शिरताना येणारा तो मंद उदबत्ती आणि सांबार यांचा संमिश्र सुगंध नकळत मनाला शांत करत गेला. टेबल मिळाल्यावर ते दोघेही काहीही न बोलता शांत बसून राहिले. वेटरनं दिलेल्या मेनू कार्डला चाळण्याचा बहाणा करत ती त्याची नजर चुकवत होती आणि त्याच मेनू कार्डच्या आडून तो तिचं निरीक्षण करत होता. लांबून बघणाऱ्याला हे दोन त्रयस्थ वेगळी टेबलं न मिळाल्यामुळे बळजबरीने एका टेबलावर बसली आहेत असं वाटलं असतं. तिच्याकडे बघताना त्याचं मन भूतकाळात जाऊन पोचलं. लहानपणी द्वाड, मस्तीखोर म्हणून सगळे ओळखायचे. दर दिवसाआड आईला शाळेत बोलावलं जायचं. शाळेत बाईंचा आणि घरी आईचा मार ठरलेला. शिक्षा करून करून सगळे दमले आणि मी कोडगा होत गेलो. का वागायचो मी असं व्रात्य देवालाच माहीत, पण त्या मस्तीतही ही माझी चांगुलपणा शोधताना जाणवली. मॉनिटर असताना घरचा अभ्यास तपासायची. मी केला नसेल तर बाईंना नावही नाही सांगायची. अशा माझ्या छोट्या छोट्या चुका ही सहज न सांगता लपवायची. तिच्याबद्दल नक्की काय वाटायचं हे जाणून घेण्याची अक्कलच नव्हती त्या वयात. त्यातच एकदा तिचं नाव गिरवत बसलो होतो तर अचानक मागून दादा आला. त्यांनी वही खेचून घेतली आणि मला चिडवायला लागला. दुसऱ्या दिवशी शाळेत त्याचे मित्र मला चिडवायला लागले. इतका राग आला ना, मग मी तिच्याशी बोलणंच बंद केलं. माझ्या तिच्याशी काहीच संबंध नाही असं दाखवू लागलो. त्यातच मार्क्स कमी पडल्याने मला वेगळ्या तुकडीत टाकण्यात आलं. मग तर आणखीच चिडचिड झाली. सगळ्या दीड शहाण्या तुकडीत आणि आम्हाला आपोआपच हिच्यापासून लांब होत गेलो. जे काही जाणवलं होतं ते तिथेच संपून गेलं. त्याच्याही नकळत त्यांनी बोलायला सुरुवात केली. आता मी काय बोलतोय ते ऐकून घे शांतपणे. ह्या गोष्टी तू इतक्या मनाला लावून घेतल्या असशील हे जाणवलं नव्हतं. मान्य आहे की तुला कुठलंही स्पष्टीकरण नको आहे, पण मलाही मोकळं होऊ दे आज. आपली 10वी झाली आणि कॉलेजचे मंतरलेले दिवस सुरू झाले. त्या काळात घरी नुकतीच लँडलाईन आली होती. माझ्या वाढदिवसाला नेमकी सुट्टी होती आणि आम्ही सगळे घरी होतो. फोन वाजला आणि बाबांनी उचलला. काहीतरी बोलले आणि मला हाक मारली. तुझ्यासाठी कोणी मुलीचा फोन आहे. तिला तुझ्याशीच बोलायचं आहे. दादा लगेच फोनजवळ येऊन बसला. तिचाच फोन असणार. मी फोन घेतला पण तोपर्यंत फोन कट झाला होता. दादानी घरी सगळ्यांना तू कशी माझ्या मागे पडली आहेस, शाळेत पण माझ्याकडे बघत असतीयस असं काही बाई सांगितलं. मीही ते उडवून लावलं. तो फोन तू केलेलास की दुसऱ्याच कोणी ह्याचा आजतागायत पत्ता नाही. पण तो फोन तूच केलेलास अशी मी समजूत करून घेतली आणि तुझ्यामुळे दादाला चिडवण्याची संधी मिळाली म्हणून तुझा आणखीच राग आला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कट्ट्यावर गप्पा चालू होत्या. त्यातच एक मुलगी तुझ्या कॉलनीत राहायची. तिने तुझा उल्लेख केला. आदल्या दिवशीचा दादाचा राग डोक्यात होताच. मी लगेच तिखट मीठ लावून तू कशी माझ्या मागे पडली होतीस ते सगळ्यांना फुरशाक्या मारत सांगितलं. पण त्या सगळ्याचा परिणाम तुझ्यावर काय होईल हे कळलंच नाही. तेव्हा तर नाहीच, पण इतक्या वर्षात मी ते सगळं विसरूनही गेलो होतो ग. नकळत किती दुखावलं मी तुला जिच्याबद्दल मला नाही ते शब्द ओठांवर काय माहीतही येऊ देणार नाही मी. तेवढ्यात वेटरनं येऊन विचारलं, क्या लेंगे साहब. नको त्या वेळी येऊन नको ते प्रश्न विचारणं हे वेटरच्या जॉब कोडमध्येच असावं बहुधा. दोघांनी बराच वेळ मेनू कार्ड बघून शेवटी इडली सांबाराची ऑर्डर दिली. खाणं होईपर्यंत ती उगाच इकडे तिकडे बघत राहिली तरी तो मनाशी शब्दांची जुळवाजुळव करत राहिला. भावना मोजक्या शब्दात मांडणं ह्यात तिचा हातखंड होता, तर स्वतःच्या कोशात बंदिस्त करून घेऊन मुकं होत जाणं हा त्याचा स्थायी भाव. पण ह्या क्षणी तिने स्वतःला मिटून घेतलं होतं. शब्दांनी जणू साथच सोडली होती आणि बांध फुटल्यासारखा तो बोलता झाला. सगळं आठवतंय ग मला. शाळेतले ते दिवस, माझा मूर्खपणा, रादर माझे अक्षम्य अपराध सगळे आठवतंय. माफी मागूनही ते घाव कधी भरून निघणार नाही. मी तुझ्या लायकीचा नव्हतो कधीच. खूप लहान वयातच सिगरेट, दारूची संगत जडली. अभ्यासात तर उजेडच होता. कसाबसा बी.कॉम झालो. दादाच्या ओळखीनीच नोकरी लागली. मार्केटिंगमध्ये चिकटलो. मध्यंतरी कितीतरी मुलींबरोबर लफडी झाली. त्यातच एकीला प्रेग्नंट केलं.
आईला कळलं आणि तिने लग्नाशिवाय पर्यायच राहू दिला नाही. आमचं लग्न झालं खरं, पण आम्ही दोघेही एकमेकांत सिरियस नव्हतोच. त्यात ती प्रचंड श्रीमंत, इंजिनियर, त्यांच्या घरी सगळेच उच्च शिक्षित. तिला आमच्याकडे सगळंच खटकायला लागलं. आम्हाला खूप गोड मुलगा झाला. माझा जीव की प्राण होता तो. पण तो झाल्यावर ती जी माहेरी गेली ती परत आलीच नाही. आधी बाळंतपणात आराम, मग मुलाला सांभाळायला कोणी नाही म्हणून असं करत ती तिकडेच राहिली. तिचीही चूक नव्हतीच म्हणा. माझी व्यसनं बघता तिला मुलावर ते संस्कार होऊ द्यायचे नव्हते. आईनं मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. बाबा, दादा, वहिनीही मला कुठे व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा, होमिओपॅथी सुरू करून बघ असे प्रयत्न करत होते. पण आमचं लग्न टिकलं नाही. ते नाहीच. घटस्फोटाच्या नादात बरीच वर्ष गेली. मला मुलगा हवा होता, पण तोही तिने माझ्यापासून हिरावून घेतला. आमचं राहतं घरही कायद्याने तिला द्यायला लागलं. मुलासाठी मी त्यावरही पाणी सोडलं आणि पुन्हा आई बाबांकडे येऊन राहू लागलो. ह्या सगळ्या धक्क्यांनी आईला आम्हाला अकस्मात सोडून गेली. अवघ्या 32व्या वर्षी डायबिटीस चढला. जगायचाच कंटाळा आला होता. सेल्फ डिस्ट्रक्शन म्हणजे काय ह्याचा बेमिसाल पुरावा होतो मी. का माहीत नाही, पण त्या काळात तुझी खूप आठवण यायची. तुला आठवतंय ना तो ड्रंक कॉल त्या काळातलाच? असं वाटायचं जर मी तुझ्याशी शाळेत धड वागलो असतो तर कदाचित तू माझ्या आयुष्यात आजही असतीस आणि माझी अशी परपट कधीच झाली नसती. पण ह्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी होत्या. मला माहीत होतं की तुझं लव्ह मॅरेज होऊन तू सुखात आहेस. नवराही तुला साजेसा उच्चशिक्षित. तुझ्या जगात मला कुठेच स्थान नव्हतं. रात्र नुसते सिनेमे बघत बसायचो. दारूच्या संगतीत बाबांनी खटपट करून ओळखीतल्या एका मुलीशी लग्न लावून दिलं. तिच्यावर मनापासून प्रेम करण्याचा प्रयत्न केला. 1.5 वर्षातच सानियाचा जन्म झाला. तू म्हणालीस ना तसं तिच्या जन्माने मी पूर्ण बदलून गेलो. जगण्यासाठी आता एक वेगळीच उमेद आलेली. तिच्या बोबड्या बोलांनी आणि जबाबदारीने जाणिवेनं मला खूप सावरलं. बघता बघता कशी वर्ष निघून गेली कळलंही नाही. खोटं का सांगू, तुझी आठवण येणंही बोथट होत गेलं. मग गेल्या 5-7 वर्षात आपला ग्रुप पुन्हा ॲक्टिव्ह झाला. मीट्स होत गेलं. तू असताना शक्यतो यायचं नाही हा अलिखित नियम पाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण मग तुझे फोटोज, स्टेटस बघितलं की एकदा तरी प्रत्यक्षात तुला भेटावंसं वाटायचं. मग हळूहळू पुन्हा आपली मैत्री जुळली. नव्याने तुला जाणून घेऊ लागलो. मनमोकळ्या गप्पा होतानाच कुठंतरी काहीतरी सुटून गेल्याचं जाणवायचं. पण कधी तू तर कधी मी. त्या निरगड्या वळणावरून परतायचो. पुन्हा कित्येक आठवड्यांचा, महिन्यांचा अबोला पुन्हा ग्रुपबरोबर गप्पा-टप्पा असं चालू राहिलं. आपण सगळे भेटायचो तेव्हा मुलींना घरी सोडण्याची जबाबदारी कोणी ना कोणी घ्यायचं. त्यात मुद्दामहून तुला सोडायला मीच येईन ह्याची जबाबदारी घ्यायला लागलो. हळूच एकदा तू गमतीत म्हणालीस, सोडायला येतेस तसं घ्यायलाही ये की. मला काय तेवढंच कारण पुरेसं होतं. तेवढाच 5-10 मिनिटांचा तुझा जास्त सहवास. पण सगळ्यांसमोर आपली फारशी मैत्री नाही. तू काहीच खास नाहीस याचे नाटकही पुरेपूर करत राहिलो. मी तुला काहीही बोललेलं नसतानाही तूही शाळेत असताना माझ्या चुका लपवायचीस तशी माझ्या नाटकात सामील होत गेलीस. बायकोशी भांडण झालं की असं वाटायचं तू असतीस तर तू खूप समजूतदारपणे घेतलं असतंस. मामेभावाशी भांडण झालेलं तेव्हा तुलाच मेसेज करून तावातावाने सांगितलेलं. पहिल्यांदाच मनमोकळं रडलो होतो तुझ्याशी चॅट करताना. कधी छोटा मोठा अपघात झाला, प्रवासाला जाताना घरी सुखरूप पोहोचल्यावर तुला कळवणं गरजेचं वाटू लागलं. मला कळत होतं की माझा तुझ्यावर कोणताच हक्क नाहीये, पण तुला कळवण्याशिवाय राहणंही शक्य नव्हतं. तुला माहीत आहे आजपर्यंत मी स्वतःशी ह्यातलं काहीही मान्य केलं नव्हतं. स्वतःच्या मनाला मी समजवत होतो की ह्यात काहीही वावगं नाहीये. तरीही तुझ्याशी केलेलं प्रत्येक चॅट ताबडतोब डिलीट करीत होतो. तू केलेलं त्या मेडिटेशनच्या मलाही गरज आहे बहुतेक. मला पण माहीत आहे हे तुझं नसल तरी माझं एकतर्फी प्रेम होतं आहे. हो, मी आज जरी खोटं नाही बोलू शकत. माझं काही चुकतंय का? गप्प का अशी? बोल ना काहीतरी. त्याने इतका वेळ बोलून झाल्यावर एक मोठा श्वास घेतला. त्याच्या लक्षात आलं की त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले होते आणि तिच्याही डोळ्यातून अश्रूचा पूर आला होता. तरीही ती हसत होती. खूपच अजब रसायन होतं हे. बावळट, बोल ना.
आजूबाजूला बघ, बाकीचे सगळे केव्हाच निघून गेलेत. हॉटेल स्टाफही आता आपली बॅच कधी टळते ह्याचीच वाट बघतोय. डोळे पुस आणि निघूया आता. सुरुवातीला त्रस्तांसारखे बसलेले दोघे एव्हाना सगळा परकेपणा सोडून गप्पांमध्ये हरवलेले असताना त्यांना डिस्टर्ब न करणारे एटिकेट्स निदान आता तरी सगळे वेटर्स पाळत होते. त्याला एकदम चोरट्यासारखं वाटू लागलं. बिल पे करून आणि घसघसीत टीप देऊन ते दोघे बाहेर पडले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया भाग 7 मध्ये.